नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे सर्व BA प्रथम वर्ष सेमिस्टर प्रथम च्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक संतोष कावरे, समाजशास्त्र विभाग प्रमुख सर्वांचं इथं स्वागत करतो। तर आजपासून आपण ऑनलाईन अभ्यासक्रमाला सुरुवात करीत आहोत। त्या अनुषंगानं सुरुवातीला आपण समाजशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम मुळात काय आहे, या आपल्या पहिल्या सत्राकरिता, पहिल्या सेमेस्टरकरिता मुळात आपला अभ्यासक्रम काय आहे, त्या अभ्यासक्रमाचा विचार आजच्या या सुरुवातीला पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांना, आणि महत्त्वाची गोष्ट की सर्व विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रमाची नोंद आपल्या वहीमध्ये करून घ्यावी। या प्रथम सेमेस्टरला 4 युनिट आहे आणि 4 युनिटच्या माध्यमातून आपल्याला समाजशास्त्राचा अभ्यास करावयाचा आहे। 4ही युनिटला प्रत्येकी युनिट 20 मार्क, या अनुषंगानं 4ही युनिटला 20-20 मार्क असे एकूण 80 मार्क आणि 20 आंतरिक मूल्यांकनाकरिता असे 20 असे 100 मार्काचा हा पेपर राहणार आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक युनिट एक झाल्यानंतर आपण प्रत्येक युनिटवरती एक असाइनमेंट घेणार आहोत। त्या अनुषंगानं आजचा या युनिटचे जसा अभ्यासक्रम लिहून ठेवणार आहात, त्याच अनुषंगानं येणारे समोरचे जितके काही व्हिडिओ आहेत ते व्यवस्थित बघून त्याच्यातील जी काही माहिती आहे ती आपल्या वहीमध्ये नोंद करून ठेवावी, की जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला असाइनमेंट मागण्यात येईल किंवा असाइनमेंट पाठवण्याकरिता सूचना देण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला ते असाइनमेंट देता यायला पाहिजे। तर अशा प्रमाणे आज आपण अभ्यासक्रम पहिल्या युनिटच्या माध्यमातून आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे ते आपण इथं बघणार आहोत। तर पहिला युनिट आहे, सगळ्यात प्रथम सांगतो, आपल्या पुस्तकाचं नाव आहे समाजशास्त्राचा परिचय भाग 1। समाजशास्त्राचा परिचय भाग 1 आणि द्वितीय सत्राकरता जो राहील त्याचा भाग 2, नाव एकच राहील, समाजशास्त्राचा परिचय भाग 1 आणि भाग 2। तर आता आपण भाग 1 चा अभ्यास करणार आहोत। जर तुम्हाला अधिकचा अभ्यास करायचा असेल किंवा अधिकची जर माहिती घ्यायची झाली तर महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये या नावानेचं पुस्तक घ्यायचं, पण त्या तत्पूर्वी तुमच्याकडे सिलेबस असणं गरजेचं आहे, अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे। म्हणून सुरुवातीला आपण या अभ्यासक्रमाची चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर पहिला युनिट आहे समाजशास्त्राचा परिचय। समाजशास्त्राचा परिचयाच्या माध्यमातून आपल्याला समाजशास्त्राचा उदय आणि विकास हे अभ्यासायचं आहे। म्हणजे समाजशास्त्राचा उदय कसा झाला, समाजशास्त्राची निर्मिती केव्हा झाली, कधी झाली आणि त्या निर्मितीच्या मागची कारणं काय आहे, त्या निर्मितीच्या मागची कारणं काय आहे, समाजशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमी काय आहे, याचा अभ्यास आपल्याला इथून करायचा आहे। त्याचबरोबर जेव्हा केव्हा समाजशास्त्राचा उदय झाला असेल, समाजशास्त्राची निर्मिती झाली असेल, तिथपासून तर आजपर्यंतचं त्याने जे काही मार्गक्रमण केलेलं आहे, इथपर्यंत त्याचा जो काही प्रवास आहे तो कशा पद्धतीने विकसित होत आलेला आहे, कोणकोणत्या नवीन संकल्पना समाजशास्त्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, याचा अभ्यास आपल्याला या समाजशास्त्राचा उदय आणि विकास या प्रकरणाच्या माध्यमातून करायचा आहे। त्याचबरोबर समाजशास्त्राच्या विविध ज्या काही तत्वज्ञानी विचारवंतांनी, समाजशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत, त्या व्याख्यासुद्धा आपल्याला, जसं मॅकायर व पेज असतील, किंग्सले डेव्हिस असतील, मार्शल जोन्स असेल, आकबर व निमकॉप असेल, फेअरचाइल्ड असेल, यासारख्या समाजशास्त्रज्ञांनी ज्या समाजशास्त्राच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा सुद्धा विचार आपण या पहिल्या युनिटच्या माध्यमातून करणार आहोत। त्याचबरोबर समाजशास्त्राचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, समाजशास्त्राच्या स्वरूपाची वैशिष्ट्ये काय, समाजशास्त्राच्या अध्ययन पद्धती कोणत्या, समाजशास्त्र शास्त्र आहे किंवा नाही, समाजशास्त्राला शास्त्र का म्हटल्या जाते, समाजशास्त्राला शास्त्र म्हणण्यासाठी मग कोणकोणत्या कसोट्या आहेत की ज्या कसोट्या समाजशास्त्राने पूर्ण केलेल्या आहेत किंवा नाही, या सगळ्या गोष्टींचा, त्याचबरोबर समाजशास्त्राची व्याप्ती काय आहे, समाजशास्त्रामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या पहिल्या युनिटच्या माध्यमातून आपण या दुसऱ्या प्रकरणाअंतर्गत करणार आहोत। त्यानंतर त्याच पहिल्याच युनिटमधलं तिसरं प्रकरण आहे की समाजशास्त्राचा अभ्यास विषय।
म्हणजे समाजशास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास समाजशास्त्रांच्या अंतर्गत केला जातो, त्याबरोबर त्याच्याशी सामाजिक संबंध असेल, सामाजिक गट असेल, सामाजिक प्रक्रिया असतील, सामाजिक संस्था असेल, सामाजिक परिवर्तन असेल, सामाजिक नियंत्रण, सामाजिक समस्या, सामाजिक नियोजन यासारख्या ज्या अनेक बाबींचा समावेश ज्या समाजशास्त्राच्या माध्यमातून होतो तो आपल्याला समाजशास्त्राचा अभ्यास विषय या प्रकरणाअंतर्गत आपण हे सगळं अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर चौथं प्रकरण आहे की समाजशास्त्राचा राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राशी असणारा संबंध। हे समाजशास्त्राप्रमाणेच राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे दोनही शास्त्र कसे शास्त्र आहेत, सामाजिक शास्त्र आहेत। मग हे दोनही सामाजिक शास्त्र असले तरी दोन्ही सामाजिक शास्त्र कसे आहेत, प्राचीन सामाजिक शास्त्र आहे। हे दोन्ही समाजशास्त्र कोणते, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे दोन्ही प्राचीन सामाजिक शास्त्र आहे। मात्र समाजशास्त्र हे प्राचीन शास्त्र नसून हे आधुनिक किंवा अर्वाचीन सामाजिक शास्त्र आहे। मग यांचा या दोन शास्त्राशी काय संबंध आहे, समाजशास्त्राच्या अभ्यासाशिवाय राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा कसा अभ्यास अपूर्ण राहतो किंवा राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासाशिवाय समाजशास्त्राचा अभ्यास कसा अपूर्ण राहतो याचा सुद्धा अभ्यास, याचा सुद्धा अध्ययन आपण या पहिल्या युनिटच्या माध्यमातून करणार आहोत। अशा प्रकारे आपण पहिला युनिट आपला समाजशास्त्राचा परिचय हा अभ्यासणार आहोत। त्यानंतर दुसरं युनिट आहे मूलभूत संकल्पना। दुसरं युनिट आहे मूलभूत संकल्पना। या मूलभूत संकल्पना या अंतर्गत समाजशास्त्रामध्ये असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत, ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्याच्यामध्ये पहिली संकल्पना असेल जसं समाज ही एक संकल्पना आहे। तर या समाज या संकल्पनेअंतर्गत समाज म्हणजेच काय, समाजाची व्याख्या म्हणजे नेमकं मुळात समाज कशाने बनतो, समाज कशाला म्हणायचं, समाजाच्या व्याख्या विविध समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या, समाजाचं स्वरूप, समाजाची प्रमुख लक्षणे कोणती, समाजाची वैशिष्ट्ये काय, व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये काय सहसंबंध असतो, यांच्यातील काय परस्पर पूरक संबंध असतो, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या समाज या संकल्पनेअंतर्गत करायचा आहे। दुसरी मूलभूत संकल्पना आहे ती म्हणजे सामाजिक समूह। तर या सामाजिक समूह या संकल्पनेअंतर्गत समाजामध्ये अनेक प्रकारचे जे काही सामाजिक समूह असतात, मग सामाजिक समूह म्हणजे मुळात पहिले काय ते अभ्यासायचं। सामाजिक समूहाचे जे कोणते दोन प्रकार आहेत, जे जसं एक प्राथमिक समूह आणि द्वितीय समूह, या दोनही समूहाचा अर्थ, त्यांच्या व्याख्या, त्या दोनही समूहाची वैशिष्ट्ये, दोनही समूहाची प्रकार्य म्हणजे जी चांगली कार्य, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या सामाजिक समूह या प्रकरणाअंतर्गत करायचा आहे। तिसरं आहे सामाजिक संरचना। म्हणजे समाजाची जी संरचना आहे, समाज ज्या ज्या गोष्टींनी बनलेला आहे, मग समाजाची संरचना किंवा समाज जेव्हा आपण म्हणतो ह्या समाजाची संरचना मुळात कशा पद्धतीने बनलेली आहे, कोणकोणत्या गोष्टीचा समावेश करून समाज बनलेला आहे, त्या समाजाच्या संरचनेचा अर्थ, सामाजिक संरचनेचे घटक कोणते आहेत, ते घटक, त्या सामाजिक संरचनेच्या घटकांचे प्रकार्य कोणती आहेत, त्याचा सगळा अभ्यास आपण या सामाजिक संरचना या सदराखाली आपण इथं करणार आहोत। त्याचबरोबर त्याच्यातलं चौथं आहे सामाजिक दर्जा। तुम्ही 12वीला जर ज्यांचं समाजशास्त्र असेल त्यांना सामाजिक दर्जा हा काही जुना विषय नाही आहे। मग सामाजिक दर्जा म्हणजेच काय, व्यक्तीला जो दर्जा मिळतो तो दर्जा कसा मिळतो, म्हणजे जी काही भूमिका असते ती भूमिका कशा असतात, कोणकोणत्या भूमिका व्यक्तीला पार पाडाव्या लागतात आणि कोणकोणत्या भूमिकेनुसार कशा पद्धतीचा व्यक्तीला समाजामध्ये दर्जा हा प्राप्त होत असतो, याचा सुद्धा विचार या सामाजिक दर्जाच्या अंतर्गत आपण करणार आहोत। त्याच्या व्याख्या बघायची आहे, त्याचे प्रकार बघायचे आहे। जसं सामाजिक दर्जाचे दोन प्रकार आहेत, एक अर्जित दर्जा आणि दुसरा अर्पित दर्जा, असे जे दोन दर्जे आहेत, त्या दोनही दर्जाचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये हे सगळं आपल्याला या सामाजिक दर्जा या प्रकरणाअंतर्गत अभ्यासायचं आहे। तर अशा प्रकारे ही दोन युनिट आहेत। त्यानंतर तिसरं युनिट आहे संस्था। समाजामध्ये नानाविध प्रकारच्या सामाजिक संस्था आहेत आणि या सामाजिक संस्थांमुळेच समाजाची संरचना ही बनलेली आहे। या
विविध प्रकारच्या असणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहे, या सामाजिक संस्थांमुळे समाजाची संरचना ही बनलेली आहे. मग याच्यामध्ये पहिलं संस्था आपण पाहणार आहोत, जी अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत संस्था आहे ती म्हणजेच कुटुंब. कारण की कुटुंबाला आधारभूत सामाजिक संस्था मानलं गेलेलं आहे. कारण की कुटुंब हे केंद्रीय सामाजिक संस्था आहे, केंद्रीय संस्था तिला म्हटलं गेलेलं आहे. कुटुंब बघण्यापूर्वी मुळात सुरुवातीला आपण सामाजिक संस्था म्हणजेच काय, सामाजिक संस्थेचा अर्थ, सामाजिक संस्थेचा व्याख्या सुद्धा अभ्यासू. त्याच्यानंतर मग कुटुंब बघत असताना कुटुंबाच्या व्याख्या, कुटुंब संस्थेचा अर्थ, कुटुंबाची वैशिष्ट्ये, कुटुंबाचे प्रकार सुद्धा आहेत, संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब, कुटुंब संस्थेची कार्य, प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य, आणि सध्याच्या स्थितीत तुलना केल्यानंतर प्राचीन काळात कुटुंब संस्थेची कार्य कोणती किंवा कुटुंब संस्था कशा पद्धतीची होती आणि आज कुटुंब संस्थेच्या पद्धती कशी आहे किंवा त्यांच्या कार्यात काय बदल झालेला आहे, वर्तमान स्थितीत कुटुंब संस्थेच्या कार्यात झालेले बदल याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या कुटुंब या संस्थेच्या माध्यमातून करावयाचा आहे. दुसरा आहे विवाह. मग याच्यामध्ये विवाह म्हणजेच काय, विवाहाचा अर्थ, विवाहाचा व्याख्या, विवाहाचे उद्देश म्हणजे विवाह कशासाठी करतात, त्या विवाह संस्थेची वैशिष्ट्ये काय, त्याचबरोबर विवाहाच्या उत्पत्तीचे जे काही किंवा उदयासंबंधीचे जे काही सिद्धांत असतील ते सिद्धांत, विवाहाचे प्रकार आणि त्याचबरोबर वर्तमान स्थितीत विवाह पद्धतीत झालेले बदल. तुम्हालाही लक्षात येईल की आजची विवाह पद्धती कशा आहे आणि 20 वर्षाच्या अगोदरचा जर विचार केला तर विवाह पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन किंवा बदल घडून आलेले आपल्याला दिसून येतील. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या विवाह संस्थेच्या अंतर्गत करावयाचा आहे. तिसरा आहे धर्म. हे सुद्धा एक महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. धर्माच्या आपण धर्माच्या व्याख्या, धर्माचा समाजशास्त्रीय अर्थ काय आहे, धर्माचा समाजशास्त्रीय अर्थ, धर्मसंस्थेच्या व्याख्या, धर्मसंस्थेची वैशिष्ट्ये आणि धर्माच्या उत्पत्तीबाबतचे सिद्धांत याचा सुद्धा अभ्यास आपण करणार आहोत. त्याचबरोबर धर्माची प्रकार्य, धर्माची कोणती चांगली कार्य आहेत, म्हणजे साधारणतः इमाईल दुर्खीमनी जे धर्माविषयक जो सिद्धांत मांडलेला आहे, धर्माच्या उत्पत्ती संबंधीचा जो इमाईल दुर्खीमने जो सिद्धांत मांडलेला आहे, त्या सिद्धांताच्या अनुषंगाने आपण धर्माच्या प्रकार्याचा, धर्माच्या चांगल्या कार्याचा सुद्धा, त्या धर्माची जी असणारी जी कार्य आहेत त्याचा सुद्धा आपण विचार या युनिट 3च्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यानंतर आणि चौथं आणि शेवटचं युनिट आहे आपलं संस्कृती आणि सामाजिकरण. चौथं युनिट आहे आपलं संस्कृती आणि सामाजिकरण. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की संस्कृती म्हणजेच काय. प्रत्येक समाजाची एक संस्कृती असते आणि त्याच्यामुळेच त्या संस्कृतीच्या मग व्याख्या काय आहेत, सामाजिक संस्कृतीचा अर्थ काय आहे. जसं इरावती व कर्वेंनी केलेली एक महत्त्वपूर्ण व्याख्या आहे, मॅल्नोवस्की आहे, टायलर आहेत, हर्स्कोविट्स आहे, बोगार्ट्स आहे, यांनी काही महत्त्वपूर्ण ज्या संस्कृतीच्या व्याख्या केलेल्या आहे त्या व्याख्यांचा विचार आपण या संस्कृती प्रकरणाअंतर्गत करणार आहोत. त्याचबरोबर त्या संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, संस्कृतीचे प्रकार, म्हणजे 2 प्रकार आहेत संस्कृतीचे, एक भौतिक संस्कृती आणि दुसरी अभौतिक संस्कृती. हे 2 प्रकार कशा पद्धतीचे असतात, त्याच्या अंतर्गत काय काय समावेश होतो याचा सुद्धा अभ्यास आपण इथं करणार आहोत. त्याचबरोबर संस्कृतीचे घटक तत्वे, संस्कृती कशा कशाने बनते किंवा संस्कृतीची मूल तत्वे कोणती आहे, घटक तत्वे कोणती आहेत, जसे ज्ञान, विश्वास, प्रमाणक, मूल्य, चिन्ह, हे जे काही संस्कृतीचे मूलभूत घटक तत्वे आहे, या घटक तत्वांचा सुद्धा विचार आपण संस्कृतीच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचबरोबर संस्कृतीची प्रकार्य कोणकोणती आहे, संस्कृतीची कार्य काय आहे, कशासाठी काय संस्कृती काय कार्य पार पाडित असते, याचा सुद्धा विचार आपण संस्कृतीचे कार्य या प्रकरणाअंतर्गत करणार आहोत. त्याचबरोबर सामाजिकरण ही एक मोठी संकल्पना आहे. सामाजिकरण ही सुद्धा एक मोठी संकल्पना आहे. सामाजिकरण म्हणजेच काय, सरळ एका शब्दात जर सांगायचं झालं तर सामाजिकरण ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे आणि व्यक्ती जन्मापासून किंवा जन्माला यायच्या अगोदरपासून, आईच्या गर्भावस्थेत असल्यापासून तर तो मरेपर्यंत काही ना काहीतरी शिकत असतो. तर ही जी सगळी गोष्ट सुरू असते याला आपण काय म्हणतो,
की नवीन शिकण्याच्या गोष्टीला सामाजिकरण म्हणतो. तर मग ह्या सामाजिकरणाचे उद्देश काय आहे, कशासाठी सामाजिकरण केलं गेलं पाहिजे, सामाजिकरणाच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या पायऱ्याच्या माध्यमातून सामाजिकरण होत असते, जसं शैशवावस्था असेल, कुमारावस्था असेल, प्रौढावस्था असेल, वृद्धावस्था असेल, या ज्या अवस्था आहे या सगळ्या अवस्थांचा अभ्यास आपण सामाजिकरण या प्रकरणाअंतर्गत करणार आहोत. सामाजिकरणाची माध्यमे कोणती आहेत, कोणकोणत्या साधनांच्या माध्यमातून व्यक्तीचं सामाजिकरण होत असते किंवा व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास होत असतो, आणि सामाजिकरणाचं समाजामध्ये महत्त्व काय आहे, व्यक्तीच्या जीवनात महत्त्व काय आहे, हे सुद्धा आपण या सामाजिकरण या प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारे हा 4ही युनिटचा अभ्यास आपल्याला BA प्रथम वर्षाला प्रथम सत्राच्या माध्यमातून करावयाचा आहे. त्या अनुषंगानं आपण सर्वांनी या दृष्टिकोनातून तयारी करावी आणि स्वतःसुद्धा अभ्यास करत जावा. आज आपण पहिला युनिट इथंच, आपण पहिलं व्हिडिओ आज आपण इथंच थांबवत आहोत. आपला हा एवढा अभ्यासक्रम राहणार आहे आणि याच्यानंतर आपण ॲक्च्युअल पुढच्या व्हिडिओपासून सुरुवात करणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की हा सर्व जो अभ्यासक्रम आहे तो तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्यावा. आता आपण इथेच थांबू. धन्यवाद.